मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मंदिर भ्रमंतीच्या एपिसोडसाठी आपण आलो आहे देवगड तालुक्यातील एका हिडन प्लेसमध्ये. तर तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप छोटंसं गाव आहे आणि सगळीकडे डोंगर आणि झाडं वगैरे आहेत. खूप मस्त इकडे वातावरण आहे. तर आपण आता नवीन नवीन मंदिरांमध्ये भेट द्यायला जाणार आहोत. कोणकोणती मंदिरं आहेत ती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जाऊया त्या मंदिरामध्ये. तुम्हाला मी हिडन प्लेस बोलली आहे ते आता रिव्हील करते. तर हे गाव आहे मुटाट आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता इथे शेती केली जाते. इथे कडधान्य वगैरे केली जातात आणि हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे सर्व शेतीचे मळे आहेत. तर अजून आपण पुढे जाऊया. तर बघू शकता किती छोटे छोटे रस्ते आहेत इथे बाजूला. मुटाट या गावात यायचं असेल तर तुम्ही तरळ्यावरून बसने सुद्धा येऊ शकता, तसंच विजयदुर्गवरून सुद्धा येऊ शकता. तर आता आपण पुढे जाऊया त्या देवळांमध्ये. या गावात माझी मावस बहीण राहते, पण या गावाची मला माहिती नव्हती, तर माझा भाचा सर्व माहिती देत होता. देवळात जाताना असा सुंदरसा पूल आहे आणि बाजूलाच नदी आहे. तिकडून आता आपण पुढे जाणार आहोत. इकडे गौरी गणपतीचं विसर्जन करतात सध्या. पहिले गणपतीचं विसर्जन करायचे. बघू शकता खूप सुंदर असा पूल आहे इथे आणि ही बघा नदी. पक्ष्यांचा छान आवाज येतो इथे. इथून जातानाच आंब्याची झाडं आहेत. खूप मोहराचा वास येतोय. मस्त वाटतंय इकडे. बाजूलाच नदी आहे. तर नदी वाहते तर आवाज येतोय पाण्याचा. आणि इथूनच बघा तुम्ही मस्त देऊळ दिसतंय आपल्याला. इथे आहे मुटाट घाडीवाडी सार्वजनिक विहीर. तिथून आपण त्या मंदिरात जाणार आहोत. तर आपण आता आलो निसर्गाच्या कुशीत त्या मुटाट या गावात आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ते मंदिर आहे भूतनाथ मंदिर. तर मी पहिल्यांदाच अशा मंदिरामध्ये भेट देते. चला तर मग जाऊया मंदिरात दर्शनाला. मंदिरात प्रवेश करताना प्रथमतच समई पाहायला मिळते. समईच्या समोरच देवाचे तरंग खामकाठी आहे आणि त्याच्या बाजूला भूतनाथ देवांची मूर्ती आहे. आणि मूर्तीच्या बाजूलाच शिवपिंड आहे आणि शिवपिंडीच्या बाजूला नंदी आहे. भूतनाथ मंदिराच्या समोर एक छोटंसं मंदिर आहे, ते म्हणजे भावई देवीचं मंदिर. तसंच भूतनाथ मंदिराच्या बाजूलाच एक कुळाचे मंदिर आहे. की जेव्हापासून मंदिर आहे तेव्हापासून ही विहीर आहे आणि हल्लीच या विहिरीमध्ये एक तोफ सापडली आहे. चला तर मग ती तोफ बघूया. तर ही बघा इथे ती तोफ आहे. तर आता आपण भूतनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतलंय. आता पुढच्या मंदिरामध्ये जाऊया. इथे जवळच आहे ते मंदिर.
तर आता आपण ज्या मंदिरात दर्शनाला जातोय ते मंदिर आहे श्रीदेव गांगेश्वर मंदिर, घाडीवस, मुटाट घाडीवाडी, स्थापना आहे 2003 मध्ये. चला तर मग जाऊया मंदिराच्या आतमध्ये. मंदिराच्या दरवाजावरती खूप सुंदर कोरीव काम केलेलं होतं. तर अशा प्रकारे आपण आता मंदिरांमध्ये दर्शन घेतलेलं आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं मंदिर बघितलं आहे जे भूतनाथांचं होतं. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि नक्की या मुटाट या गावी भेट द्या. खूप सुंदर गाव आहे, निसर्गरम्य वातावरणात आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती निसर्गरम्य वातावरण आहे. तर चला, आजच्या ब्लॉगसाठी मी इथेच निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.